रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। धरणामुळे आमचं एवढं नुकसान झाले सर, सांगता नाही येणार नाही। तिकडून धार होती, नदी पात्र पुरा आमच्या शेतात पडलं सर। आम्ही लेकरं बाळ घेऊन कुठं जावं, हे आमची न्याय ह्या सरकारने द्यावा लागते। काय म्हणणं आहे आपलं, सांगा। आमच्या शेतात होळ पडले बघा, पहिले पाणी तिकून जात होतं, आता इकून येऊ लागले आणि सगळं खरडून गेले। आम्ही काय दुसरं कोणते काम करणार का नाही, आम्ही शेतीच करते। आम्हाला आता काही पीक नाही, हे होईना, हे बघा असं पाणी ते सगळं थांबले आमच्या शेतात। आता आमचे हे काय तर आम्हाला न्याय द्यावा सरकार। नदी पात्रामध्ये एकूण किती शेतकरी आहेत आणि एकूण किती हेक्टर जमीन आहे? या नदी पात्रामध्ये 25 जण आहोत आम्ही गटामध्ये। काही जोग 4 आहेत, 2 आहेत। माझा गट नंबर 55 आहे सर। माझी 3 एकर जमीन आहे, त्याच्याशी आम्हाला गुंठावर जमीन कुठं नाही। अच्छा, तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षित आहे? अपेक्षा आतापर्यंत पंचनाम्याला आले नाहीत। पलीकडे नदीचे गोनेगावचे लोक सरसकट मध्ये टाकून पंचनामे करायला तिकडे निघून गेले। आम्हाला एक माणूस सुद्धा आम्ही 10 वेळेस चक्रा करून सुद्धा आले नाहीत। भरपूर सोयाबीन नुकसान झालेले आहे। 18 तारखेलाही पूर आलेला होता, त्याच्यामध्ये पूर्ण घेऊन गेलेले होतं। पुन्हा 29 आणि 30 तारखेला पूर्णच आता वाळवून टाकून दिलेली आहे। आणि गोनेगाव नगरीमधून आमची पूर्ण जमीन 51, 52, 53, 54, 50 अशी एकूण जवळजवळ 56 गट असल्यामुळं पूर्णच पाण्याखाली गेलेली आहे सर। किती लोकांची जमीन गेलेली आहे? लोकांची जमीन गेलेली आहे। अंदाजित किती एकर असेल? हेक्टर 35 एकर। आमची जमीन जी आहे ते गोनेगावच्या हद्दीत आहे आणि ह्या पुरामुळं आमच्या शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे। आणि केवळ नदी तर पहिले वाहत होती, पण ह्या धरणाचे गेट खुला केल्यामुळे नदीची दिशा बदलली आणि पूर्ण नदी आमच्या शेतीमधून गेलेली आहे। आम्ही ह्या शेतीमध्ये जवळपास 25 शेतकरी आहोत आणि एकूण जमीन 40 ते 50 एकर आहे। आणि त्या शेतीचा खर्च यंदाच्या काळात आजच्या जवळपास 50,000 रुपये आहे। तरी शासनाने आमची कुठलीच दखल घेत नाही। गेल्या वर्षी सुद्धा खर्डीचे पैसे आम्हाला 1ही रुपया मिळाला नाही। ज्या गावला नदी वाहिली नाही त्या गावला खर्डीचे पैसे मिळाले आणि सरकारने आम्हाला ह्याचा न्याय मिळवून दिला नाही। तरी शासनाला आणि सरकारला आम्ही एवढीच विनंती करत आहोत, आम्ही पूर्ण शेतकरी आहोत। आमचे लेकरं कुठले कर्मचारी नाहीत ना, आम्ही कर्मचारी नाही। आमची उपजीविका म्हणलं तर फक्त केवळ म्हणलं तर शेतीवर आहे। तरी शासनाला मी एवढीच सरकारला विनंती करतो, आमची जमीन संपादित करून घेऊ। आमच्या जमिनीचा जे मौजा आहे ते आम्हाला कंप्लीट द्यावा, नाही गेलं तर आम्ही बाया लेकरापासून आम्ही उपोषणला मरण उपोषणला थांबणार आहोत। ही शासनाला